Hello student, today we'll learn financial planning and GST. But before learning about financial planning, it is very important to understand the meaning of saving and investment, which are learned in 9th standard. Okay? Now see, saving means what? Here we use some amount or some part of our income and other amount is keep as it is. ओके, म्हणजे सेविंगमध्ये आपण काय करतो, तर आपला जो काही इन्कम आहे त्यातली काही अमाऊंट ही आपण यूज करत असतो टू फुलफिल अवर डेली नीड्स. ओके, आणि बाकीची जी अमाऊंट आहे ती आपण ॲज इट इज कीप करत असतो. याचाच अर्थ काय, ती अमाऊंट आपण सेव्ह करत असतो. ओके, बट इन्व्हेस्टमेंट मीन्स वॉट? हिअर इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट not only saving is done but it is think that how our amount is grow. Okay, this is the important point. पहा, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण काय विचार करत असतो की आपण जी अमाऊंट सेव्ह केलेली आहे ती कशा पद्धतीने ग्रो होईल. दॅट इज व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू इन्व्हेस्ट द मनी देन जस्ट सेव्हिंग इट. आणि म्हणूनच इन्व्हेस्टमेंट ही सेव्हिंगपेक्षा मोर इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ सी द डेफिनेशन ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. एव्हरीवन रिक्वायर मनी टू फुलफिल डेली नीड्स अँड सेव्ह द रिमेनिंग अमाऊंट, बट ओनली सेव्हिंग इज नॉट युजफुल. इट इज इम्पॉर्टंट टू इन्व्हेस्ट द मनी properly in order to protect and grow our wealth as well as money, and it is called as financial planning. म्हणजे पहा मुलांनो, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, तर आपण आपल्या डेली नीड्स भागवण्यासाठी काय करत असतो, तर काही अमाऊंट खर्च करत असतो आणि काही अमाऊंट ही सेव्ह करत असतो. ओके, परंतु फक्त सेव्हिंग ही युजफुल नाही आहे, तर मग आपण आपली अमाऊंट अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे, असा प्रॉपर वे आपण वापरला पाहिजे की जेणेकरून आपली वेल्थ असेल किंवा मनी असतील ते काय होणार आहेत, तर ते प्रोटेक्ट आणि ग्रो होतील. ओके, अँड दॅट प्रॉपर वे इज कॉल्ड ॲज फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, आणि मग आपली अमाऊंट ग्रो करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी जो काही आपण प्रॉपर वे वापरतो त्यालाच काय म्हणायचं, फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, नाउ सी स्टुडंट, गव्हर्नमेंट मेक्स मेनी प्लॅन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. ओके, बट फॉर दिस पर्पज दे हॅव टू यूज ह्यूज अमाऊंट टू फेस अगेन्स्ट डिफरंट डिझास्टर्स लाईक सुनामी, व्होल्कॅनो, अर्थक्वेक, अदर नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. पहा मुलांना, आता तुम्हाला माहिती आहे की कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट काय करत असतं, तर वेगवेगळ्या सुविधा पुरवत असतं. परंतु मग याच्यासाठी गव्हर्नमेंटला एका ह्यूज अशा अमाऊंटची नेसेसरी असते. ओके, की जेणेकरून जे काही वेगळे वेगळे डिझास्टर्स आहे जसे की सुनामी, व्होल्कॅनो, अर्थक्वेक, काही नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर असतील, किंवा तुम्ही करंटली पहा कोरोना, मग ह्या कोरोनाला सुद्धा फेस करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करत असतं, काही अमाऊंट हे उपलब्ध करून देत असतं निधीच्या रूपामध्ये. पहा, काही पिक्चर्स ऑब्झर्व करा. या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी, देन वॉटर डॅम, रोड्स और सम हेल्थ स्कीम. देन सी इन अदर पिक्चर्स, सी हिअर for soldier, then natural disasters and in case of man-made disaster. पहा, हे सर्व काही पिक्चर्स पाहिले, या सर्वांसाठी पुरेसा असा निधी किंवा अमाऊंट गरजेची असते. फ्रॉम वेअर डज द गव्हर्नमेंट गेट दिस मनी. मग आता ह्या सर्वांसाठी गव्हर्नमेंट कुठून पैसा उपलब्ध करत असेल. पहा, इथे देखील तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय की काही हेल्थ पॉलिसीज आहे, त्यानंतर लॉन्चिंग ऑफ यान आहेत, सोल्जर्स आहेत. मग ह्या सर्वांसाठी गव्हर्नमेंट कुठून मनी उपलब्ध करत असेल, देन द ॲन्सर इज टॅक्स. ओके, मग मुलांना टॅक्स म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस आपला जो काही ॲन्युअल इन्कम आहे तो ॲन्युअल इन्कम एका ठराविक लिमिटपेक्षा जर हायर असेल, स्पेसिफिक लिमिटपेक्षा जर हायर असेल,
तर मग काय करावं लागतं, त्या पर्सनला गव्हर्मेंटला टॅक्स पे करावा लागतो. कधी टॅक्स पे करणार, इफ हीज ॲन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन द स्पेसिफिक टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके. आणि मग तेव्हा तो जो काही टॅक्स गव्हर्मेंटला पे करतो आहे, तिथे जो पैसा जमा होतो त्यामधनं गव्हर्मेंट वेगवेगळ्या सुविधा आपल्याला पुरवत असतं. ओके. नाऊ सी, टॅक्स मीन्स व्हॉट, इट इज स्मॉल अमाऊंट ऑर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स ऑल द अबू सेड things which directly or indirectly come back to us in the form of various services provided by the government. Okay. Now see types of tax. मग आता टॅक्सच्या टाईप्स पहा, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मीन्स व्हॉट, द टॅक्स विच पे बाय पर्सन टू डायरेक्टली गव्हर्मेंट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट टॅक्स. म्हणजे जर पर्सननी टॅक्स डायरेक्टली गव्हर्मेंटकडे पे केला तर तो होतो डायरेक्ट टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स मीन्स व्हॉट, व्हेन द इंडिव्हिज्युअल ही यूज अनादर पर्सन अँड देन with the help of this person he paid tax to the government is called as indirect tax. मग इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय असतं, तर तो पर्सन जो आहे तो डायरेक्ट गव्हर्मेंटला टॅक्स पे करत नाही, तर कोणत्या तरी रिटेलर थ्रू तो गव्हर्मेंटकडे टॅक्स पे करत असतो आणि यालाच काय म्हणायचं, इनडायरेक्ट टॅक्स. ओके. नाऊ सी, in today's system the more useful tax is GST. आता जर तुम्ही सध्याची जर सिस्टम ऑब्झर्व केली तर सध्या सर्वत्र एक टॅक्स चालतो आहे आणि तो टॅक्स कोणता आहे तर GST. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. सी, GST इज अप्लाइड फ्रॉम 1st July 2017. GST इज वन नेशन वन मार्केट वन टॅक्स. कारण की आता सध्याच्या करंट सिस्टममध्ये सर्वत्र GSTच टॅक्स अप्लाय केलेला आहे, म्हणून GSTला काय म्हणतात, वन नेशन वन मार्केट अँड वन टॅक्स. ओके. नाऊ सी, इंट्रोडक्शन ऑफ GST. GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST इज इफेक्ट इन 1st July 2017. ओके. नाऊ सी, before GST there are number of tax like excise duty, custom duty, VAT, entertainment tax, central sales tax, service tax and octroi. म्हणजे पहा मुलांनो, GSTच्या आधी विविध टॅक्सचे टाईप्स होते. इथं मेन्शन केलेले हे सगळे टॅक्सचे टाईप्स आहे की ज्या थ्रू हा टॅक्स गव्हर्मेंटला पे केला जायचा. परंतु आता GST आल्यामुळे काय झालेलं आहे, all these taxes are subsum or all these taxes are merged under GST. म्हणजे हे सर्व टॅक्स जे आहे त्या कशामध्ये मर्ज झालेले आहे, GSTमध्ये मर्ज झालेले आहे. अँड दॅट इज व्हाय GST इज वन नेशन वन डे अँड वन मार्केट टॅक्स. ओके. अंडरस्टँड. थँक्यू.